आज आपण नेहमीच्या जेवणातली भाजी आणि भाकरी मेथीची भाजी अगदी साधीसुधी भाजी आहे ती बघणार आहोत. इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या, तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि पिवळी मूग डाळ मी 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजवून घेतली आहे. आता मेथीची भाजी नेहमी घेताना ती या पद्धतीने टोपात जरा भिजवून घ्यायची, म्हणजे माती खाली राहते आणि पानं छान धुतली जातात. रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढई घेतली आहे, कढईत मी तेल घातलं आहे. 3 छोटे चमचे तेल घातलं आहे. तेल कडकडीत तापल्यानंतर मिरची घातली आहे, हिरवी मिरचीची फोडणी छान बसली की त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घातल्या होत्या त्या घातल्या आहेत. आता हा लसूण आपल्याला थोडासा गुलाबी करून घ्यायचा, म्हणजे त्याची चव छान लागते भाजीमध्ये. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता मी ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे. कांदा अगदी बारीक चिरला आहे. आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, थोडासा गुलाबी करून घ्यायचा आपल्याला. कांदा छान परतून झालेला आहे आपला. या पद्धतीने कांदा छान परतला गेला आहे आपला. आता ह्याच्यामध्ये मी भिजवून घेतलेली डाळ घालणार आहे. पिवळी मूग डाळ घातली आहे. डाळसुद्धा व्यवस्थित परतून घेतली. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी घातली आहे, धुवून घेतलेली स्वच्छ. आता पालेभाजी करताना भाजी कधीच झाकून नाही शिजवायची. तर ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊन कढईत घातल्यानंतर हिला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता तुम्ही बघितलं असेल भाजीच्या आजूबाजूला जे पाणी सुटलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. अगदी साधी आणि सोपी भाजी आहे, घरगुती पद्धतीत. कुठलेच मसाले नाही, वाटण काहीच नाही याच्यामध्ये. आता ही भाजी शिजत आली आहे. यावेळेला मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे याच्यामध्ये. पालेभाजीमध्ये सुरुवातीला मीठ कधीच नाही घालायचं, कारण की ती भाजी आळते शिजल्यानंतर आणि मीठ जास्त होऊ शकतं म्हणून. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता भाजी शिजल्यानंतर भाजीचा रंग एकदम दाट हिरवा होतो, म्हणजे समजून जायचं भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे. आता ही मी सर्व करून घेते, गरम गरम भाकरी आणि ही भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.